की ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्याचं कोणीही पाठराखण करत नाही, मीही करत नाही. मी आज एवढी वर्ष प्रवक्ता म्हणून काम करतोय, पत्रकारांचा नेहमी मी सन्मानच करत आलोय आणि अशा पद्धतीचं म्हणजे राजकीय नेता सोडा, माझं तर स्पष्ट मत आहे की सामान्य व्यक्तींनी पण दुसऱ्या सामान्य व्यक्तीशी अशा पद्धतीने वर्तन करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. हे जे वर्तन झालेलं आहे त्याची कोणीही पाठराखण करत नाही, ना आमचे सर्वोच्च नेते करत, आदरणीय एकनाथ शिंदे, ना मी स्वतः मुख्य सहप्रवक्ता म्हणून करत आहे. हे बरोबर आहे. पण आता जे शब्द अजित चव्हाणांनी वापरले की संजय दिनामामा पाटील हे गुंड आहेत वगैरे, तर हा काही बरोबर प्रकार नाहीये. संजय दिनामामा पाटील काही गुंड प्रवृत्तीचा माणूस नाहीये, ना तो एक गुंड म्हणून नावारूपाला आलेला आहे. युथ काँग्रेस पासून राष्ट्रवादी पासून इथपर्यंत दोनदा खासदार झालेली व्यक्ती आहे. त्याच्यामुळे तो गुंड वगैरे काही नाही. अजित चव्हाण साहेब, आपण थोडी माहिती घेऊन बोला अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरा मुद्दा असा की या बाबतीत तुम्ही जे म्हणताय की जाहीर माफी मागायला पाहिजे, या बाबतीत मी पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता, मागितली पाहिजे. मला पूर्ण बोलू द्या. स्टोरी सांगितली ना की काय झालं होतं बघा. मला नाही हे काही चुकीच्या गोष्टी राजू सेठ, बिलकुल नाही, हे नाही चालणार. मला पूर्ण तर बोलू द्या. वरून शिकवायचं हे चालणार नाही, बिलकुल चालणार. कोण बोल? अरे मला पूर्ण तर बोलू द्या. मी सांगू का हिस्ट्री भांडूपच्या? अरे पण मला पूर्ण तर बोलू द्या. नाही काय म्हणून आम्हाला भूमिका घ्यायला पाहिजे. नाही काय, मला पूर्ण बोलू द्या ना. चुकीचं आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. अजित सावंतांना बोलू द्या. अजित सावंतांना बोलू द्या. हिस्ट्री सांगा. अजित सावंत हिस्ट्री सांगा. तुम्ही हिस्ट्री सांगा. अजित चव्हाण आता हिस्ट्री अजित सावंत तुम्ही बोला. संजय दिनामामा पाटील. अरे पण मला तर बोलू द्या. मी आधी पत्रकार आहे आणि खरं बोलायचं, खरं तेच बोलणार आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. काय गुंडगिरीची पार्श्वभूमी वगैरे नाही वगैरे काय स्टोरी सांगितली भूमिका हे काय बरोबर नाही. आमच्या पक्षाचा आमदार असता, खासदार असता तरी मी हेच बोललो असतो. संजय दिनामामा पाटील कोण आहे ते कळलं पाहिजे जगाला. पाटील त्यांच्या वडिलांचं नाव अजित आहे. चव्हाण, तुम्ही पत्रकारांच्या बाजूने बोलताय, पत्रकारांची भूमिका पत्रकार म्हणून तुम्ही बोलताय. अजित चव्हाण आता तुम्ही संजय दिना पाटील यांची हिस्ट्री सांगा. तुम्ही म्हणताय हिस्ट्री सांगू का? मग आम्ही तुम्हाला वेळ देतो, पूर्ण वेळ देतो. त्यांची हिस्ट्री सांगाच तुम्ही इथे. भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी या घटनेचा निषेध करतो. ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही अशा पद्धतीनं वागत नाही. ही एक प्रकारची गुंडगिरीच आहे. याला कुठेही राजू वाघमारे साहेब, आपण सुद्धा अजिबात समर्थन करू. सांगा ना, त्यांनी माफी मागितली पाहिजे. चुकलंय ते चुकलंच आहे. ज्या वेळेला माझ्या पक्षाचे संस्कार आहेत, आमचा माणूस जरी चुकलेला असला तर त्याची बाजू घ्यायची नाही. तुम्ही जर मध्ये येऊन बोलत असाल, मग काय गुंडगिरीचं बॅकग्राऊंड नाही? कसं काय ऐकून कोण घेणार? भाजपच्या गँगवरचा इतिहास सांगू का? सांगा की अजित चव्हाण, सांगा की इतिहास तुम्ही. नुसतं सांगू का कशाला म्हणताय? हे काय कापूस काढण्याची गोष्ट आहे का? सांगा ना इतिहास तुम्ही. तुम्हाला वेळ देते मी. सांगा इतिहास तुम्ही. अरे ओपन बुक आहे सगळी. ते सांगतात माझ्या घरी कोण आलेलं माझ्या जन्माच्या आधी 5 लोक परत गेले नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एक प्रकारे धमकावणंच होतो ना हे. डॉक्टर राजू वाघमारे बोला. सामान्य माणूस आपल्याकडे काय भूमिका पाहतो? राजू वाघमारे साहेब, जे गुंड आहे, ऐकून घ्या. भाषा गुंडगिरीची आहे, अजित चव्हाणचे आता ऐकून घ्या. तुमचं पुष्कळ ऐकलं. जरा आता तुमचं पुष्कळ ऐकलं, आमचं ऐकून घ्या. आता कोणावर आरोप करायच्या आधी तुमच्याकडे काय पुरावे असतील तर ते पुरावे समोर ठेवा. नम्रताने तुम्हाला वेळ दिलेली. काय पुरावे आहेत तुमच्याकडे? संजय दिनाबाबा पाटील गुंड आहे म्हणून उगाच काही बोलायचं. आम्ही ज्या गोष्टीचा निषेध करायचा तो आम्ही केलेला आहे. पण तुम्ही आमच्या खासदारावर तो एक कुख्यात गुंड आहे हे जे बोलताय महाराष्ट्र काय पुरावे गुंडगिरीचे? उगाच तुम्हाला चान्स मिळाला म्हणून तुम्ही काही बोला. त्यांनी जे चूक केलेलं आहे ते चूक केलंय, त्याचा आम्ही समर्थन पक्ष. राजू वाघमारे माझ्याशी लोक लावायची काही गरज नव्हती. तुमचं तुम्ही उत्तर हे चालणार नाही. अजित चव्हाण बाप दाखवा शब्द घाला. उभा महाराष्ट्र बघतोय, तुम्ही बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. मूर्खपणा काय चमकोगिरी केली? चॅनलवर
मी काय चमकोगिरी उगाच केली तुम्ही टीका ही- करणार. कोण तुम्ही उत्तर सांगणार? द्या ना, तुमचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही मला त्यांनी सांगताय चूक केली आहे ही त्याचा पद्धत आहे का निषेध बोलायची? करतोय. हे बरोबर त्याचा नाही. निषेध करतोय. हे बरोबर नाही एक त्याचं उत्तर लक्षात द्या. घ्या. 4 पत्रकार बसले त्याचा निषेध आम्ही करतोय आणि आम्ही मग निषेध त्याचा करा आणि काय ते विनंती करू. पक्षाची भूमिका सांगा. पक्षातर्फे मला दमदाटी करू नका. पक्षात निर्णय घेतला जाईल की ते जाहीरपणे हा. माफी मागतील. त्याचा निर्णय पक्ष घेईल, पक्षश्रेष्ठी घेतील. हे मी स्वतः त्याच्यासाठी पुढाकार घेईल. मी स्वतः जाऊन सांगेन. हेच आम्ही सांगतोय. आम्ही त्याचं समर्थन नाही करत, पण तुम्ही त्यांची बदनामी करू नका की ते गुंड आहेत म्हणून. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर बोला, नाहीतर उगाच चमकोगिरी बंद करा.